बघा, श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट असेल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, तर वडिलांचे आजचे वय. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. इथं श्रेया आणि श्रेयाचे वडील, इथं या बाजूला काय तर समीकरण स्वरूप त्यांच्या वयांची गुणोत्तर या भागात 10 वर्षापूर्वी, लक्ष द्या, 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:5 मांडा. इथं 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:5. हे 10 वर्षापूर्वी काय? सारणीचं वाचन लक्षात घ्या. समीकरण स्वरूप त्यांच्या वयाची गुणोत्तर 10 वर्षापूर्वीची 1:5. मग 10 वर्षापूर्वी त्यांच्या प्रत्यक्ष वयाचा विचार करा, काय वय असतील. त्यासाठी चलपद लेकरांनो x वापरा आणि मनाशी प्रश्न असा विचारा की आज त्यांच्या वयाची गुणोत्तर काय. मग इथं आजची हा शब्द, ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची. आजची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय, म्हणून या गुणोत्तरात 10 वाढवा. इथं सुद्धा 10 वाढवा. आता परत प्रश्न असा, 6 वर्षानंतर या श्रेयाचं वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट असेल. मनाशी प्रश्न, 6 वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय. मांडा इथं शब्द 6 वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर, म्हणून या गुणोत्तरात परत 6 वाढवा, म्हणजे 10 मध्ये 6 मिळवा. 1x अधिक 16, 6 वर्षानंतरचं गुणोत्तर श्रेयाचं. इथं सुद्धा 6 वाढवा या 10 मध्ये, म्हणजे 5x अधिक 16 हे वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर वडिलांचं. आता उत्तराकडे. गणित म्हणते की श्रेयाचं 6 वर्षानंतरचं वय, इथं श्रेया मांडा, श्रेया, इथं तिचे वडील मांडा आणि 6 वर्षानंतरची त्यांची गुणोत्तर मांडा. श्रेयाचं 1x अधिक 16, वडिलांचं 5x अधिक 16. 6 वर्षानंतर श्रेयाचं वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट, म्हणजे 3/7 हे त्यांच्या वयाचं गुणोत्तर. कधीचं? 6 वर्षानंतरच. हे 3/7 इथं अशा पद्धतीनं लक्ष द्या. आणि करायचा फक्त त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, म्हणजे 7चा 1x अधिक 16 सोबत बराबर 3चा 5x अधिक 16 सोबत. लक्ष द्या. 7 आतील पदाला 3 आतील पदाला गुणिला, म्हणजे 7 गुणिला 1x म्हणजे 7x, आणि 16 7 12 7 42 4 7 4 11, 3 5 15x अधिक 3 गुणिला 16 48. लेकरांनो 112 कडे येताना 48 वजा स्वरूपात, 15x कडे जाताना 7x वजा स्वरूपात. तर ही वजाबाकी म्हणजे 2 52 10 62 2 64, ही 8x 64 कडे येताना 8 भागीला, हा भाग गेला 8 न. x ची किंमत 8 मिळाली. प्रश्न, वडिलांचं आजचं वय काय. लक्ष द्या. वडिलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5x अधिक 10, इथं मांडा 5x अधिक 10. या गुणोत्तरात मिळाल्या x ची किंमत, म्हणजे 5 गुणिला x ची किंमत 8 अधिक 10
8×45 + 10 म्हणजे 50 वर्ष, हे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला प्राप्त होते. वडिलांचं आजचं वय किती सर? 50 वर्ष. उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.